बाय कचरा की जरा काही दिवसांपूर्वी जे काही घडलं आणि तुझे आणि सौमित्रचे फोटो बनवताय तुझा राधिकावरचा जो राग आहे त्याच्यामुळे हे सगळं घडलं. आम्ही प्रश्न मी मायाला विचारलेला आहे आणि मायाकडनं उत्तराची अपेक्षा आहे. हे काय घडलं सगळं खोटं होतं. फक्त तुझं कारण माया तरी सगळं विसरून तुला माफ करेन. That's my promise to you. Okay. हे फक्त सायनिंग अमाऊंट आहे. तुम्हाला दर महिन्याला या अमाऊंट चेक मिळेल. तुला काय ठरवलंय? एक मिनिट हा. कदाचित थोडी तराशी हवी असू शकते. अपेक्षा असते त्यांची. अच्छा एवढंच ना? कॅश आहे आपल्याकडे. आलो. हो. माहित काय शिवाय अभिजित सरांची लेगेसी चालवायची म्हणजे कमालच आहे. खरं तर मी कमी पैशामध्ये सुद्धा माका माहिती मी कडे गेलो नाही हो. खरं तर हा तुमचा मोठेपण आहे. म्हणजे अगदी खरं सांगू तर तुम्ही तर कवड्या घेताय कवड्या. मी खरं सांगतेय. अहो तुम्ही तुमच्या करिअरवर उदार होऊन हा एवढा मोठा निर्णय घेतला यातच मला इतकं बरं वाटलंय. करिअरवर उदार नाही मला समजलं नाही तुम्ही काय बोलताय. हो पण आय जस्ट रिअली होप तुम्हाला अभिजित राजांसारखं हॉटेल चालवता येईल. कारण ती असताना म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये तुडुंब गर्दी असायची. मला सांगू का ते गेल्यानंतर एका शेफने बिचाऱ्याने खूप प्रयत्न केला हॉटेल चालवायचा. नाही जमलं. सगळे लोक म्हणायला लागले अभिजित राजे समोरचा हा फारच सुंदर बळीचा बकरा करायला पण तुमचं खरं कौतुक आहे. तुम्ही इतकं मोठं चॅलेंज स्वीकारलंय. अरे बापरे. तुम्ही हो म्हणालात आणि आम्ही आता करतोय मोकळे झालं सगळ्यातनं. हो ना रे. ठीक आहे तुमची सायनिंग अमाऊंट. नाही मी एवढ्या कमी पैशात काम करणार नाही. आणि हे पैसे नाहीये या कवड्या आणि मला दुप्पट रक्कम हवी आहे. नाही खरं तर तिप्पट. मी या हॉटेलला माझं नाव देणार नाही आणि हॉटेल चालू किंवा न चालू त्याची माझी जबाबदारी आहे. एक मिनिट तिप्पट रक्कम आणि काय या कवड्या आहे काय म्हणायचं का तुम्हाला तुम्ही नाव देणार नाही म्हणजे. कारण मला बरीच नाहीये दुसरं कोणतरी शोधा. काय तुम्हाला इथे पडतोय मगाचपासून तुला मान देतोय तू माझा अपमान करतोय. हे बघ एकटी माणसं नकोय ना आपल्याला. मला तुमची गरज नाहीये. अभिजित राजेसारखे मोठे शेफ ही जागा सोडून जातात म्हणजे जागेतच खोट आहे. मला माझं करिअर बरबाद करायचं नाहीये. समजा तुझ्यासाठी खूप बघितले. अभिजित सरांची जागा इतक्या सहजासहजी मी कोणालाच नाही ठेवल्या. हे अभिजित किचनचा तुलाच चालवावं लागेल. तेही स्वकष्टात अभिजित सर चालवायचे अगदी तसं.
असतील कॉलेज. गोव्याचं घे रे. घे, ओढ. नको नको तुम्हीच पोळा. हम्म. आहा. बरेच आहेत ना पैसे. हो, घे. आपण ना पहिल्यांदा असे वेगळे करूया जरा. मग खाणार झाली गे तू मीठ कितके घातलेलं मीठ ते कितके घातलं गरम ना काय ओ मीठ जास्त झाला कमी कसा करतलो म्हणजे वॉचमन भाऊ काय म्हणाले होतो की 10,000 रुपये भाडं बनेल ना 35,000 रुपये डिपॉझिट. पैसे कमी पडतात आपल्याकडचे. ते देतील का सांगा आपल्याला. येतील मला खात्री आहे. नाही येतील चालून पैसे देऊ राय तो म्हणताय आज त्या मालकांना भेटून घेऊ असं म्हणता. बरं ठीक आहे मी शुभ्राला कळवते. अगं, हॅलो शुभ्रा एक आनंदाची बातमी आहे. या मालक ते या बसा ते खुर्ची दे रे. बसा बसा चहा कॉफी काय घेणार तुझा बोला. आम्हाला इथे या तुमच्या जागेत रेस्टॉरंट सुरू मी अभिजित राहते. मी शेफ आहे आणि ही माझी बायको आतावर. नमस्कार. आम्ही हे दोघं रेस्टॉरंट चालवतो. बरं. आणि आम्ही तुमच्या जागेची छान काळजी घेऊ. चिंता नका करू. ते सगळं ठीक आहे पण 30,000 डिपॉझिट आणि महिना 10,000 भाडं. बरं भाडं दर महिन्याच्या 1 तारखेला मिळालं पाहिजे. मग तुम्हाला काय वाटेल ते चालू करा. आई अगं शुभ्रा ये नक्की. आपण भाड्याने घेतो. अरे वा मग पैसे देऊ टाके की. नाही काय मला की आमच्याकडे एकदम एवढे 40,000 नाही म्हणजे 25,000 आहेत. म्हणजे 1 महिन्याचं भाडं आणि 15,000 रुपये डिपॉझिट. आणि तुम्ही असं करा ना आम्हाला आता रेस्टॉरंट सुरू करून द्या. हळूहळू आम्ही तुम्हाला पैसे देतो. पूर्ण डिपॉझिट नाही आहे माफ करा मला. या नाही आपल्याला असं करता येत का. तुम्ही आता 25,000 असे ठेवा. आम्ही हळूहळू महिन्याभरात तुम्हाला पैसे गोळा करून देतो. अहो तर रेस्टॉरंट नंतर सुरू करू. हे बरोबर आहे पण एखाद्या वेळी दुसरी पार्टी आली तर मी नाही गॅरंटी देऊ शकणार. हो बरं आमचे पैसे गोळा झाले की येऊ. तोपर्यंत जागा राहिली तर आमचं नशीब. माका दे त्याचं टेन्शन घेऊ नकोस. होतील पैसे जाऊ. आई सर थांबा 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 थांबा. अगं अरे चेक करा जरा. अरे असे कसं तयार झाले. मी गॅरेंटर म्हणून उभी राहिले. आम्ही शुभ्रत तू असं काही करू नको. तू का उगीच जबाबदारी घेते. आय एम सॉरी पण म्हणजे तुम्ही त्यांचे पैसे पुरवणार होतात ना डिपॉझिटचे. असं कसं देणार होतोस. तुम्ही त्यांचे पैसे बुडवणार नाही याची खात्री तुम्हाला आहे. हो
अहो तुमच्या सुनेनं मला कन्व्हिन्स केलं. आता ही जागा तुम्ही भाड्याने घेऊ शकता. खूप केलं ना. पण प्रत्येक महिन्याचे 1 तारखेला मला पैसे मिळाले पाहिजे. हो आम्ही पैसे वेळेवर देतो. मग आपण उद्या ऍग्रीमेंट करूया. आता हे पैसे इच्छा मी कसं तुम्ही ना सुरुवात गृहलक्ष्मीच्या हस्ते होईल. हे चालू आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन गाईज. आपल्या नवीन रेस्टॉरंटसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि तुला सुद्धा. तू ते पूर्ण शक्य झालं. तू सांगितलं नाही आता समजावून. आता तो बोर्ड आपल्या जाहीर झालाय. हो हो.